हे मला जे शेअर केलेलं आहे पीपीटी त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोनच आहे, नाम आणि सर्वनाम एवढंच पाहायचं आहे. मी सर्वांना अनम्यूट करतेय, पण कुणीही विनाकारण बडबड करू नये. हा, म्हणजे मी तुम्हाला जे विचारेन ते तुम्हाला कोणाला पण सांगता आलं पाहिजे त्याच्यासाठी. हे पहा, आपण त्या दिवशीच्या मंडेच्या लेक्चरला सोमवारी पाहिलंय नाम. नाम म्हणजे काय? सर्वांना मी होमवर्क दिला होता, कंप्लीट केला का? होमवर्क काय दिला होता मी मराठीचा त्या दिवशी सोमवारी? आयुष पालवे मॅम कंप्लीट झाला का होमवर्क? काय सांगितलं तो मी होमवर्क? नाम. आपण काय शिकलो होतो? नाम. शब्दांच्या जातीमधला पहिला पॉइंट आपण शिकलो होतो नाम. नामामधले खूप सारी नामं होती, त्यांची यादी दिली होती. मुलांची नावे, मुलींची नावे, पर्वतांची नावे, ही सर्व जी यादी होती ती तुम्हाला मी काय करायला लावली होती? एका नोटबुक मध्ये लिहायला सांगितली होती. लिहिली सर्वांनी? लिहिली का सर्वांनी? आवाज येतोय ना माझा? हो लिहिली. ठीक आहे. आपण आता वाक्य तयार करताना काय करत होतो? एखाद्या मुलीचं, मुलाचं, पर्वताचं, कोणत्याही व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव काहीही लिहित होतो. त्या शब्दाला काय म्हणत होतो? नाम. समजलं? आता आपल्याला काय पाहिजे? सर्वनाम म्हणजे काय? म्हणजे दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तू ज्या असतात त्याला ठेवलेल्या नावाला काय म्हणतात? नाम. आता आपल्याला पाहिजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नक्की काय असतं ते आपण शिकणार आहे. आता हे पहा, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणजेच काय? पहिलीच्या मुलांना जरा थोडस अवघड जाईल. सर्वनाम म्हणजे नक्की काय असतं? सर्वांनी नीट लक्ष द्यायचंय. नामाऐवजी म्हणजे आपण जे वाक्य तयार करतो त्याच्यामध्ये जे नाम दिलेलं असतं, म्हणजे नाव जे असतं त्याच्याऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय? सर्वनाम होय. आता हे पहा, पहिलं वाक्य बघा, त्याच्यावरून कळेल. मंजू हुशार मुलगी आहे. सर्वांनी नीट काळजीपूर्वक लक्ष द्या, मी काय सांगते त्याच्याकडं. मंजू हुशार मुलगी आहे. आता ही मंजू जी आहे, हे मंजू शब्द जो आहे तो काय? नाम आहे. काय? नाम. आता त्या मंजूच्या ऐवजी मी एखादा दुसरा शब्द, म्हणजे एक वेगळा कोणता पण नाही, मंजू ही काय? मुलगी, म्हणून मुलगी आहे म्हणून ती हा शब्द वापरला, तर ती ज्या शब्द आहे त्यालाच काय म्हणतात? सर्वनाम. मंजूच्या ऐवजी मी ती वापरलाय, त्या तीला काय म्हणायचं? सर्वनाम. म्हणजे मंजू ऐवजी मी काय म्हणू शकते? ती हुशार मुलगी आहे. समजलं सर्वांना? मंजूच्या ऐवजी मी ती वापरला. आता हे बघा, मंजू दररोज शाळेत जाते. मंजूच्या ऐवजी परत इथं कोणता शब्द वापरलाय? ती. ती दररोज शाळेत जाते. समजलं? एक प्रश्न आहे मॅम, बोला. मॅम हा दुसरीत गेलेला वर्ग आहे ना? आवाज येत नाही तुमचा मला नीट. माझा आवाज हॅलो, सर्वांना क्लिअर येतोय का? तुमचा आवाज येतो, माझा आवाज येतो? हॅलो. घोरपडे, रुद्र घोरपडे, चॅट बॉक्सला टाका काय बोलायचे ते, मला तुमचा आवाज येत नाहीये. ओके. 1 मिनिट. हॅलो. हो, हो सांगते ना, मी रोज सांगते. रेंज आहे की सर मला फुल आता.
ओके. आवाज येतोय का सर्वांना माझा नीट? रेंजचा काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? दिसत नाही काय? स्क्रीन विजिबल नाही असं कोण आहे का? 2-3 मिनिटं फक्त नाही. जो जास्तीचा नॉईज येतोय तुम्हाला नाही. येतोय ना तुम्हाला सुद्धा डीजेचा आवाज का नाही येत? नाही येत. नाही. नाही येत. बरं, नाही ठीक आहे. आपलं काय येतोय. चाललं? 1 मिनिट हा. हे प्रॉब्लेम आहे. हा वर्ग दुसरीत गेलेला आहे ना, दोन्ही एकत्र आहे. पहिलीत गेलेले सुद्धा आणि दुसरीत गेलेले सुद्धा असे मुलं आहेत. कारण का त्यांना सांगते काय हा मर्ज केलेला आहे क्लास. पहिली आणि दुसरीचं मंथन हे अगदी बरोबर आहे, सेम टू सेम आहे. जे टॉपिक आहे तेच पहिलीला आहे तेच दुसरीला सुद्धा आहे. ओके मॅम, ठीक आहे. पहिली दुसरी दोन्ही पण एक क्लास मर्ज करून, कारण का जे मी रोज घेते ते पहा, सर्वनामवाले जे टॉपिक पहिलीला आहे तेच दुसरीला सुद्धा आहे. उलट तुमची 2-2 टाइम्स रिव्हिजन होतीये. सर्वनाम पहिलीवाल्यांना दुसरीचं पण शिकता येते आणि दुसरीवाल्यांना पहिलीचं पण. पहिलीचं ऑलरेडी त्यांचं झालेलं असतं, पण तरी पण त्यांना परत रिव्हिजन मिळली जाते. त्याच्यामुळं प्रश्न सॉल्व्हिंग करायला सोपं जातं. ओके मॅम, कळलं. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो असं सांगितलंय. मंजू ही एक मुलगी आहे. त्या तिच्या ऐवजी मंजू हे नाव मी दरवेळेस घेण्याऐवजी वापरले ती दररोज शाळेत जाते. मंजूला गायन करायला आवडते. मंजूला आलंय म्हणून तिला गायन करायला आवडते. म्हणूनच काय सांगितले ह्या व्याख्यामध्ये, आपण जे नाव वापरतो त्या नावाऐवजी जो शब्द वापरला जातो त्यालाच काय म्हणतात? सर्वनाम. सर्वनामांचे कोणकोणते शब्द आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. आतापर्यंत म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला नाही ना? माझा आवाज तुम्हाला येत नाही की स्क्रीन विजिबल नाही असं? नाही. ठीक आहे. नाही. पहिल्या 3 वाक्यात मंजू हा शब्द वारंवार आलेला आहे. त्यानंतरच्या वाक्यात मंजू या शब्दाऐवजी ती व तिला हे शब्द आले आहेत. म्हणून मंजू या नामाऐवजी ती व तिला हे शब्द वापरले आहेत. म्हणून ती व तिला या शब्दांना सर्वनामे म्हणतात. काय सांगितले ह्याच्यामध्ये समजून? ही जी पहिली वाक्य आहे, 1, 2, 3, या 3 वाक्यांमध्ये मंजू मंजू हा शब्द कायम आलेला आहे. म्हणजे मंजू हुशार मुलगी आहे, मंजू दररोज शाळेत जाते, मंजूला गायन करायला आवडते. म्हणून नंतर ना आपल्याला सर्वनाम हे शिकायचे. त्याच्यासाठी मग त्यांनी नंतर जी वाक्य दिली, मंजू मंजू सारखं न लिहिता, हे चुकून राहिलं इथं. इथं ती हा शब्द वापरला. ती हुशार मुलगी आहे, ती दररोज शाळेत जाते, तिला गायन करायला आवडते. म्हणूनच ती व तिला हे शब्द काय आहे? सर्वनाम आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मराठीतले कोणकोणते सर्वनाम आहेत ते काही उदाहरणे इथे दिलेली आहेत. 1 मिनिट मॅम, थोडं स्लो घ्या, फास्ट होते. ओके, ठीक आहे, घेते स्लो. हे इथपर्यंत समजलंय का? एवढं सांगा फक्त. हो. ही 3 वाक्य आहे ती समजली का सर्वांना? मंजू या शब्दाच्या ऐवजी त्यांनी काय वापरलेलं आहे? 1 मिनिट. मंजू या शब्दाच्या ऐवजी त्यांनी ती व तिला हे शब्द वापरलेले आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? मी सांगू? हा, काय सांगायचं? ती. हा, ती क्वेश्चन विचारलेला नाही बेटा, मी समजून सांगते. मंजू हा शब्द वारंवार घेण्याऐवजी त्यांनी ती व तिला हा शब्द वापरला आहे. म्हणून या शब्दांना काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. मराठीमधले काही सर्वनाम आहेत ते आपल्याला आता पाहायचे आहेत. तुम्ही जसं त्या नोटबुकच्या पेजवर जे लिहिलं होतं, आता जरी लिहिलं तरी चालेल. त्याच्या खाली नाम हे लिहिले ना तुम्ही, नामांची यादी जी लिहिलीत ना त्याच्या खाली लिहा सर्वनामे. आणि ती सर्वनामे काही हे लिहा, एका लाईन मध्ये लिहिले तरी चालतील. तू, तो, लगेच राईट डाऊन करून घ्या. ती, ते, त्या, कारण का एकच ओळ आहे, हे काय होमवर्क म्हणून नाही देणार मी. म्हणजे तुमच्या हाताखालून एकदा गेलं ना तुम्हाला समजेल नक्की सर्वनामे कोणकोणते असतात. तुम्ही, मी, आम्ही, हा, ही,
हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, त्यांना, स्वतः. सर्व स्टुडंटनी हे राईट डाऊन करून घ्यायचंय. सत्यम, देवांश, ज्ञानेश्वरी, महेश, आयुष, कोण कोण आहे अजून, श्रीरंग, अनुश्री. ज्ञानेश्वरी नोटबुक घेतली नाही मॅडम, तशीच बसली क्लासला. हो, नोटबुक घेऊन बसायचंय. मी तुम्हाला होमवर्क साठी सांगितलं होतं ना, नाम लिहा, त्याच्या खालीच लिहा सर्व नाम, म्हणजे लक्षात राहील. नोटबुक क्लासला बसताय म्हणजे तुम्ही कुठं फिरायला जाताय असं आहे का? नाही. क्लासला बसताना नोटबुक वगैरे घेऊन बसायची, कधी पण काही पण सांगू शकता. मॅम हा, मॅम बोल बेटा. अडकता आवाज येतोय. आयुषला का? ठीक आहे. बाकीच्यांना येतोय का सांगा? बाकीच्या स्टुडंटला येतोय का माझा आवाज गुतत गुतत? नाही. क्लिअर येतोय ना? हो. म्हणजे आतापर्यंत मला तर नेटवर्क कनेक्शनचं काय आलेलं नाही, मला लगेच इथे येतं. ठीक आहे. नाही, येतोय मॅडम, क्लिअर येतोय आवाज. कोण बोललो होतं मला आता? आयुष शेंडे. बेटा तुलाच रेंज नसणार आहे, रेंज मध्ये जाऊन बस. कारण का मला इथे लगेच नोटिफिकेशन येतात नेटवर्क कनेक्शनचे, त्याच्यामुळे मला आता तर सध्या काय आलेलं नाहीये. म्हणजे माझा आवाज तुमचा पण मला क्लिअर येतोय, माझं पण येत असेल. हे एवढी लाईन लिहून झाली ना, मला सांगा. परत मी वाचते. तू, तो, ती, तुम्ही, मी, आम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, त्यांना, स्वतः. शक्यतो करून तुम्हाला आता जे प्रश्न विचारणार आहे, म्हणजे तुमच्या लेवलचे, पहिली दुसरीचे, तुम्हाला हेच सर्वनाम असणार आहे, एक्स्ट्राचे नसणार आहे. नंतर जेव्हा तुम्ही तिसरी चौथीला असाल तेव्हा अजून जास्तीचे सर्वनामे असतात. कारण का तुमचा वाचनाचा सराव तेव्हा झालेला असतो, तुम्हाला परफेक्ट वाचता येत असतं. त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात सर्वनामावर. तुम्हाला तिसरी चौथीला गेल्यावर सुद्धा सर्वनाम हा प्रकार आहे मंथन मध्ये. शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण हे आहेच. फक्त तुम्हाला आता मॅडम बोलला ते पहिली दुसरीला फक्त नाम आणि सर्वनाम आहे, क्रियापद आणि विशेषण नाही दिलेलं तुम्हाला. देवांश काय रडतोय काय? झालं सर्वांचं लिहून? कोणाचं नाही झालं हो. लिहून आहे का? हो. ओके, ठीक आहे, लिहून झाले. ठीक आहे. कोण असं आहे का लिहायचं राहिलंय? मी वेट करते. श्रीरंग, वरद, वरद चव्हाण, वरद डोईफुडे, अभय कटारे, सत्यम डिकले. झालंय सर्वांचं लिहून? मॅडम थोड्या वेळात राहिले. अवधूत, पहिलीच्या ठीक मुलांना आहे, ठीक आहे. थोडासा वेळ लागतोय. हा, ठीक आहे, थांबते मी तेच विचारते, कोणाचं मॅम. लिहायचंय का? मॅम हा, कोण बोलतय? बोल शिवांश. मॅम हा, सांग ना. बोल. अरे सांग की. लिहिता नाही येत. लिहिता नाही येणार. लिहिता नाही येत? हॅलो. हा, बोला. तुम्ही त्याच्या हाताला लागले ना, त्याच्यामुळे लिहिता नाही येते त्याला. ठीक आहे, ठीक आहे. रेकॉर्डिंग लेक्चर भेटतं तेव्हा ते तुम्ही सेव्ह करून ठेवायचं. ज्याच्यात प्रॉब्लेम असेल ते नंतर लिहू शकता. हो. चालेल. बाकी सर्वांचं झालंय? हा अवधूतचं झालं का लिहून? हे जो जी तुझं नाव अवधूत आहे का?
तुझं नाव? जे जे रुद्र. जा काय नाही. म्यूट कर बेटा. काय? तू जर तुझ्या आईला रीड करून दाखवत असेल तर तू म्यूट कर. अवधूत झालाय का? मॅडम 2 ते 3 शब्द राहिलेत फक्त. ओके ठीक आहे. झाल्यावर फक्त मला सांगा कारण का तो एकटाच राहिलाय म्हणजे मी कंटिन्यू करेल मग. मॅडम कंटिन्यू करा. ओके. हे पहा, हे जे दिलेत शब्द ते काय सर्वनामांची यादी आहे. आता सरावासाठी काय सांगितलंय बघा. झालं. आयुषचं पण राहिलं होतं का? ओके ठीक आहे. सरावासाठी आणखी काही उदाहरणे. तू उद्या कोठे जाणार? वेट, मी एकाला विचारते हा, म्हणजे मला कळेल. 1 मिनिट 1 मिनिट. ज्याचं नाव घेईन त्यांनी अनम्यूट करायचंय आणि कॅमेरा ऑन ठेवायचे. अनुश्री जाधव. अनुश्री जाधव आहे का? अनुश्री येस जाधव. मॅम. ह्या वाक्यात मला सर्वनाम कोणते आहे ते सांगायचंय. तू उद्या कोठे जाणार आहे? सर्वनाम. काय नाही. अनुश्री, हे आपण पाहिलंय ते काय आहे? सर्वनामांची यादी. यस करेक्ट. तू उद्या कोठे जाणार या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? तू. तू. ठीक. म्यूट कर आता. गुड. नेक्स्ट आयुष शेंडे. तुम्ही कोठे जाणार? हॅलो मॅम. बेटा हे सेकंड नंबरचं आहे ना. तुम्ही. यस करेक्ट. तुम्ही. बाकीच्या सर्वांनी सुद्धा लक्षात घ्या काय काय सांगताय ते. तुम्ही हे काय आहे? सर्वनाम. आयुष म्यूट कर. नेक्स्ट शिवांश. शिवांश कटके. आम्ही. थर्ड नंबर. आम्ही व्यायाम करतो या वाक्यात सर्वनाम कोणतं आहे? आता सांगितलं ना, तू सांग ना मग. काय आम्ही व्यायाम करतो. त्याचं सर्वनाम काय आहे? आम्ही व्यायाम करतो या वाक्यात सर्वनाम. आता आपण सर्वनामांची यादी लिहिली नाही तर तू, तो, तर ती, सांगितलंच ना ते, तू. त्या वाक्याकडे पाहायचं आणि त्याच्यात कोणतं सर्वनाम ह्याच्यात आहे ते काय बघायचं. आहे आपण आता सर्वनाम? लिहिलंय ना, हे बघ तुमच्या समोर तर सर्वांच्या समोर सर्वनाम आहेच इथे. ह्याच्यातून फक्त कोणते कोणते सर्वनाम आहे हे आता जे सांगितले तरी चालेल, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. आम्ही तू आम्ही. अरे इथं बघ खाली. मॅडम काय विचारतात ते? आम्ही व्यायाम करतो आम्ही हे वाक्य व्यायाम आहे ना, करतो. ह्याच्यामध्ये त्याच्यात काय आहे? कोणता शब्द आहे सर्वनामावाला? आम्ही. अरे मॅडम प्रश्न विचारतात ते शिव. कोणता शब्द आहे? आम्ही. हे पहा इथं आम्ही शब्द आहे का नाही सर्वनामामध्ये? समजलं का शिवांश? नक्की. नेक्स्ट परत विचारला ना, परत सांगता आलं पाहिजे तुला आता. हो. ठीक आहे म्यूट कर. नेक्स्ट अवधूत. अवधूत. कुत्रा Yes, हा ma'am. पाळीव प्राणी आहे या वाक्यात सर्वनाम कोणते बेटा? हा. यस करेक्ट. गुड बॉय. म्यूट कर. नेक्स्ट अनुश्री झाली. अभय. ती प्रामाणिक आहे या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे?
काय? टी येस, टी करेक्ट करेक्ट. हॅलो नेक्स्ट. हा 1 मिनिट. हॅलो 1 मिनिट मॅडम. हा बोला सर. जगताप सर बोलतो. हा मला इथं हे सांगायचं होतं विद्यार्थ्यांना की जे पण या वर्षी फर्स्टला आलेले आहेत त्यांचा आपण कंटेंट काढतोय. तर सो आता 20 तारखेपर्यंत काय करा सर्वजण. सर तुमचा आवाज नीट हा. येत नाहीये पण आता मला. बाकीच्या स्टुडंटला येतोय का? हॅलो हा आवाज येतोय क्लिअर? थोडासा कमी येस, येतोय. आता येतोय. हा ठीक आहे ऐका. हा ठीक आहे. या वर्षी जे पण विद्यार्थी पहिलीला आलेत म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आलेत त्यांचं आपण कंटेंट सेपरेटली काढत आहोत. ते कंटेंट काढायला चालू आहे. ते झालं ना कम्प्लीट तर आपण एक्स्ट्राच्या लेक्चरमध्ये फर्स्ट स्टँडर्डचं सेपरेट सिलेबस घेणार आहोत. मंथनचा तर आपण कंटिन्यू करणारच आहोत फर्स्ट आणि सेकंडचा. पण फर्स्टला यावर्षी जे पण विद्यार्थी आले त्यांचा बेस कच्चा आहे. त्यांचे कंटेंट आपण काढतोय. ते कंटेंट आता म्हणजे काढायचं होत आलेलं आहे. ते 20 तारखेपर्यंत होऊन जाईल. मग ते झालं ना आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊन फर्स्ट स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना ते कंटेंट शिकवणार आहोत. ओके. तर सर्वांनी काळजी करायची काही गरज नाहीये. पहिली आणि दुसरीचा मंथनचा पण अभ्यास चालू ठेवा आणि फर्स्टला जे पण विद्यार्थी आलेत त्यांना आपण वेगळा सिलेबस पण शिकवणार आहेत. सो डोंट वरी, काळजी करू नका. आणि मॅडम यांना आपला ऑफिसचा नंबर देत जा. होमवर्क त्याच्यावर पाठवायचा आहे ऑफिसच्या नंबरवरती. कोणाचा माईक ऑन होत नसेल, कोणाचा कॅमेरा ऑन होत नसेल, कोणाला काही सजेशन द्यायचं असेल, ओके. काही डाऊट असतील तर त्या ठीक ऑफिसच्या आहे. नंबरला संपर्क साधायचा. ओके ओके. ठीक आहे. हा सॉरी फॉर डिस्टर्बन्स. कंटिन्यू करा मॅडम. नो प्रॉब्लेम. ठीक आहे सर. हे पहा, नेक्स्ट विचारते आयुष पालवे. आयुष पालवे हे चालले ना आपलं. आम्ही बागेत जातो या वाक्यामध्ये सर्वनाम सांग बेटा. आम्ही आम्ही यस करेक्ट. नेक्स्ट श्री चिंचोलकर. श्री चिंचोलकर. मी अभ्यास करतो या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? कृपया पॅरेंट्सनी सांगू नका आपल्या मुलांना काय ते आन्सर. मी का विचारतेय त्यांना समजलं का नाही त्याच्यामुळे. समजलं? आपल्याला कोणतीही आता एक्झाम द्यायची का नाही त्याच्यामुळे त्यांना समजू द्या. त्यांना जर समजत नसेल तर आपलं काम आहे की आपण त्यांना परत समजून सांगणं म्हणजे त्यांना नेक्स्ट टाइम येईल त्याच्यातलं. श्री मी अभ्यास करतो या वाक्यात मला सर्वनाम कोणतं आहे ते सांग. नाही येत का? श्रीला आवाज जातोय का माझा? सर्वांना आवाज येतोय का माझा? आपली मीटिंग 10 मिनिट्स हो लिव्ह होणार आहे. सर्वांनी परत त्याच लिंकवर जॉईन व्हा. श्री सांग मी अभ्यास करतो यश मॅम या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? कोणतंय? मी अभ्यास करतो सर्वनाम सांग. आपण आता हे सर्वनाम लिहिले ना त्याच्यातलं कोणता शब्द आहे सर्वनामाचा? मी यस करेक्ट मी. नेक्स्ट आयुष शेंडे. आयुष पालवे म्यूट कर बेटा. आज कोण खेळणार? आज कोण खेळणार या वाक्यात? आयुष शेंडे. हॅलो हा मी तुला क्वेश्चन विचारला बेटा. आज कोण खेळणार या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? सांग पटकन. हा मॅम येतोय का सांगता? ठीक आहे सांगते मी. 1 मिनिट. साईशा घाडगे येतोय का? आज कोण खेळणार या वाक्यात सर्वनाम? कोण यस करेक्ट. कोण म्हणजे कोण हा विचारलेला आहे. कोणाच्या ऐवजी इथं कोण? आज
राम खेळणार असं आलं असतं ना. म्हणजे राम हा काय झाला, माझं नाम झालं. त्याच्याऐवजी मला कोण हा शब्द वापरलाय म्हणून कोण हे काय झालं, सर्वनाम. आयुषला कळालं का मी काय सांगितलंय ते? कोण हा शब्द काय आहे, सर्वनाम. का तर मी इथं बोलू शकले असते आज राम खेळणार. रामच्या ऐवजी मी काय टाकलं इथं, कोण खेळणार. म्हणून सर्वनाम काय झालं, कोण. आयुष समजलं का? सर्वांना समजलं का? हे सर्वनाम हे सुरुवातीलाच असं नाही, मध्ये आधी सुद्धा असतं. आयुष समजलं का? हो. येस. येस मॅम. नेक्स्ट, ज्ञानेश्वरी शिंदे. आपण खेळूया का? या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? ज्ञानेश्वरी. का. कसं असं येस, करेक्ट. का हे काय सर्वनाम आहे. सर्वांनी जॉईन करायचं बरं का लिंकला. आता सरांचा मला त्याच्यासाठीच कॉल आला होता की मुलं जॉईन होत नाही, तुम्ही सांगत नाही का. मी दरवेळेस सांगत असते लेक्चर मध्ये, परतही सांगते की आपली मीटिंग जेव्हा होईन आता 5-10 मिनिटांनी काय, तेव्हा परत त्याच लिंकवर सर्वांनी जॉईन व्हा. नारदा कसं. नेक्स्ट, साईशा म्यूट कर बेटा. कार्तिक निंबाळकर. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. Good. तो हुशार आहे या वाक्यात सर्वनाम कोणतं आहे? तो. यस, करेक्ट. नेक्स्ट, हॅलो मॅडम. हा हॅलो. 1 ते मिनिट. नववं ओके ओके, हा ठीक आहे, समजलं मला माझं काय चुकलं ते. मी पाहिलंच नाही, मी ते हा मीटिंगचं आपण सांगत खेळूया होते का? तुम्हाला. वेट. ज्ञानेश्वरीने हा ह्याच्यामधलं का हे आन्सर सांगितलं होतं ना, हा हे रॉंग आहे बर का. का हे नाही, आपण हे ऐक. सर्वनाम आहे, का नाही. चुकून झालं माझ्याकडून, सॉरी. हा ज्ञानेश्वरीलाच सांगा मॅडम परत. ज्ञानेश्वरी, तू मला हे काय आन्सर सांगितलं आणि मी नेक्स्ट लगेच क्वेश्चन, मी काय मीटिंगचं सांगायला लागली. आपण खेळूया का या वाक्यामध्ये तू का हे सर्वनाम सांगितलं होतं, ते चुकीचं आहे. आपण हे सर्वनाम आहे, आपण. समजलं? सर्वांना समजलं का? आपण हे सर्वनाम आहे, का नाही. हो. ठीक आहे. नेक्स्ट, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आता कोण राहिले? रोहन. रोहन म्हणून कोण जॉईन झालेले? रोहन न्यू आहे बहुतेक, हे कोणतरी. रोहन आहे माझं का? ना. ओके. ह्या वाक्यामधलं सर्वनाम कोणतं आहे? ती दररोज वेळेवर अभ्यास करते. रुद्र घोरपडे म्यूट करा. रोहन, आन्सर सांग मला. ती दररोज वेळेवर अभ्यास करते. ती. काय आन्सर? मी वाचायला सांगितलंय का? तू फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे का बेटा आता? आन्सर विचारलं टीचर त्याच्यावर क्वेश्चन आहे ते बघ. हो. रोहन, तू आता फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे का? हो मॅडम, फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे तो आता. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्याला नाही येऊ शकत लगेच नाही येणार, अजून तर त्यांना शाळेत जायचंय. ठीक आहे, नो हो प्रॉब्लेम. त्याला म्हणजे आता हे सगळं नवीन आहे त्याच्यासाठी आता आहे. हो. ठीक आहे. श्रीरंग पाटील. आणि गेल्या वर्षी ही लावलाय स्मिता क्लासेस. आयुष शेंडे म्यूट कर. श्रीरंग पाटील. यस मॅम. ती दररोज वेळेवर अभ्यास करते या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? ती. यस, करेक्ट. ती हे काय आहे? सर्वनाम आहे. नेक्स्ट, वरद चव्हाण.
वरद चव्हाण. बोल. हॅलो. म्हण की हॅलो. खालील पर्यायातील बोल. सर्वनाम वरद चव्हाण म्हणजे रिद्धी का? हा, रिद्धी. यस. खालील पर्यायातील सर्वनाम असलेला शब्द ओळखा. आता आपल्याला पर्याय दिलेत, त्याच्यामधलं सर्वनाम कोणतं आहे ते सांगायचे रिद्धी. माधव, उंच, तो, मानसी. काय येणार? माधव नाम. माधव नाम झालं नीट बेटा, नीट आपण विचार कर. आता सर्वनाम शिकतोय. नीट पहा. सांग. माधव, उंच, तो, मानसी. काय? हा अभय काय? यात बघ दिसतंय. त्यातलं वाच. हा नको नाही, सांगू, मला तू मी तुला नाही विचारायचं विचारलेलं. तू म्यूट कर बरं आता. रोहन तू पण म्यूट कर. अभय पण म्यूट कर. मी आता फक्त रिद्धीला विचारलेलं आहे. तो. यस करेक्ट. तो हे काय झालं? सर्वनाम. म्यूट कर. नेक्स्ट नाम वरद चव्हाण झालं. वरद डोईफोडे. अनम्यूट करून थांबायचंय. वरद, दुसरा वरद, ही रिद्धी झाली. आयुष म्यूट कर. वरद आहे का वरद? यस मॅडम. सांग बेटा मला हे. खालील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला काय करायचंय? शोधायचंय. सर्वनाम ओळखायचंय, पर्याय आणि कोणता पर्याय ते सांगायचंय. पर्याय जरी नाही सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं? मला शब्द सांगायचा आहे. आम्ही उद्या सहलीला जाणार आहोत. आम्ही उद्या सहलीला जाणार आहोत या वाक्यातील सर्वनाम कोणतं आहे? आम्ही. यस करेक्ट. आम्ही हे काय झालं? सर्वनाम. नेक्स्ट 1 मिनिट. आपली मीटिंग आता लिव्हच होईल ना, सर्वांनी लक्ष ठेवा. सत्यम डिकले. हा टीचर. यस. आई तू उद्या आई. कोणत्या गावाला जाणार आहे? या वाक्यातील आपल्याला सर्वनाम ओळखायचंय. आई तू उद्या कोणत्या गावाला जाणार? तू. यस करेक्ट. तू हे काय झालं? सर्वनाम.